नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज संकष्टी होती त्यामुळे म्हटलं चला फ्रेंच फ्राईज बनवूया। यासाठी मी रेडीमेड पॅकेट डीमार्टमधूनच आणलं होतं आणि नंतर ते तेलात खमंग तळून घेतलं लालसर होईपर्यंत। आज फ्रेंच फ्राईज करण्याचं कारण म्हणजे की आज रविवार होता आणि मिस्टर घरी होते, त्यामुळं म्हटलं चला फ्रेंच फ्राईज बनवूया। इतर वेळी मी आणि आई म्हणजे मी आणि सासूबाई असल्यावर आम्ही उपवासासाठी जास्त काही वेगळं स्पेशल नाही बनवत आहे, हे रोजची आपली खिचडी वगैरे एवढंच बनवतो। पण घरी मिस्टर असल्यामुळे त्यांना फ्रेंच फ्राईज पाहिजे होते, तसेच आयुषलाही पाहिजे होते, म्हणून फ्रेंच फ्राईज बनवूया म्हटलं। तुम्ही बघू शकता इथे थोडासा कलर लालसर यायला लागला आहे फ्रेंच फ्राईजला। लालसर कलर आल्यानंतर फ्रेंच फ्राईज तेलातून बाहेर काढायचे। तुम्ही बघू शकता किती छान गोल्डन कलर आलेला आहे फ्रेंच फ्राईजला। त्यानंतर ते सगळं एका डब्यात काढलं आणि त्यात थोडंसं मीठ, लाल तिखट, जिरा पावडर, धने पावडर, गरम मसाला सगळं घालून घेतलं। त्यानंतर डब्याला झाकण लावलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतला, हलवून घेतला तो डब्बा व्यवस्थित छान। त्यामुळे फ्रेंच फ्राईजला सगळीकडे सगळं पूर्ण मसाला लागतो आणि खायला पण छान वाटतात। फ्रेंच फ्राईज इतर वेळी आपण सॉससोबत खातो, पण उपवास असल्यामुळं त्याला काही चटणी वगैरे बनवली नव्हती आणि दहीसोबतच फ्रेंच फ्राईज खाल्लं। खूप छान लागत होतं फ्रेंच फ्राईज। दुपारचा फराळ झाल्यानंतर आयुषचा प्रोजेक्ट बनवायला घेतला, कारण की आता सायन्स डे येणार आहे, त्यामुळं त्यांच्या स्कूलमध्ये 4-4 जणांचे ग्रुप केले आहेत आणि प्रत्येकाला प्रोजेक्ट दिलेला आहे। आयुषच्या ग्रुपचा प्रोजेक्ट होता युजेस ऑफ वॉटर, त्यासाठीच मी इथं डॅम बनवणार होते। डॅम म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी पाण्याचा वापर केला जातो हे दाखवायचं होतं। तोपर्यंत आयुष झोपला होता म्हणून थोडीफार त्याची तयारी करून घेतली आणि आयुष उठल्यानंतर बाकीची सगळी तयारी आयुषसोबत करून घेतली। आयुषचा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला तो दाखवतेच प्रोजेक्ट। त्यानंतर संध्याकाळची तयारी करायला चालू केली, कारण की सर्वांचाच उपवास होता त्यामुळे। तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा। धन्यवाद।